नमस्कार, मी निकिता. LS मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद. रायगड जिल्ह्यातील रेवदंड्यात घेतली 4 तासांची भेट. बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांच्या हाती ट्रॅक्टरचे स्टेरिंग. नैसर्गिक शेतीचा संदेश देत पंकजा मुंडेंनी केली पेरणी. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना मोठा धक्का. ममता बॅनर्जींच्या TMC पक्षात उभी फूट. TMCतले 60 आमदार फुटले. 60 आमदारांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांची मंजुरी. बुलढाण्यात काँग्रेसमध्ये फूट. काँग्रेसच्या असंख्य पदाधिकाऱ्यांचा आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश. माझा अर्ज वैध करा, न्यायासाठी मी कोर्टात जाणार. आदित्य फत्तेपूरकरांचा एल्गार. मंत्र्यांचा प्रशासनावर दबाव आहे, फत्तेपूरकरांचा आरोप. विप्लव बाजोरियांचा अर्ज बाद. बाजोरियांना दिलासा नाहीच. नागपूर खंडपीठाकडून तातडीने दिलासा देण्यास नकार. जयसिंगपूर आणि शिरोळला 1.5 तास वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा. गावांमध्ये विद्युत पुरवठा खंडित. झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प. नागरिकांचे हाल. कोल्हापुरात फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर प्रियकरासह 4 मित्रांनी केला अत्याचार. या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू. पुण्यातील चंदननगरमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून 25 वर्षीय विवाहितेची आत्महत्या. हुंड्यासाठी वारंवार छळ होत असल्याचा आरोप. चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमधील कन्नडमध्ये ग्रामसेवक ACBच्या जाळ्यात 40,000ची लाच स्वीकारताना रंगेहात अटक. ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.